हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि गुड मॉर्निंग. तर कारण का ही अगदी सकाळची 5:30ची वेळ आहे. तर आज मला कुरडया बनवायच्या होत्या. म्हणजे आज म्हणजे हा तर मागच्या शनिवारचा व्हिडिओ आहे बरं का. गुढीपाडव्याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे हा. तर कुरडयाचा चीक मी कालच काढून ठेवलेला होता. अशा पद्धतीने पातेल्याला बांधून ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर मग ते सगळं पाणी आपल्याला वरचं असतं ते काढून टाकायचं असतं. कशा काळ्या कलरचं पाणी दिसत होतं ते तुम्ही पाहिलंच आहे. तर ते पाणी वगैरे काढून टाकलं. खालची थोडीशी साफसफाई वगैरे सगळं करून घेतलं मी, आंघोळ वगैरे. त्याच्यानंतर आले मी टेरेसवरती आल्यानंतर पहिला तिथं पेटवली आहे मी चूल आणि पाणी गरम करायला ठेवलं होतं कुरडयांसाठी. थोडंसं तेल टाकलं अगोदर आणि त्याच्यानंतर मग पाणी टाकलं. जितका चिक होता त्याच पातेल्याने तितकं समप्रमाणात पाणी टाकून घेतलेलं होतं आणि थोडंसं एक्स्ट्रा टाकलं होतं, एक ग्लासभर वगैरे. त्याच्यानंतर मग पाण्याला उकळी आल्यानंतर मैत्रीण पण आलेली होती मदतीला आणि आहोंना रिक्वेस्ट करून प्लीज या, थोडा वेळ तरी या, थोडा वेळ तरी या म्हणून चिक हाटण्यासाठी बोलून घेतलेलं होतं. कारण हे ना हा टास्क खूप ना डेंजर असतो सुरुवातीचा. कारण हे जे याच्यातच म्हणजे असतं आपलं कुरडई जे आहे ते परफेक्ट होणार की बिघडणार. तर मग इथं रिस्क नको, आपल्या दोघीला जमेल की नाही जमेल या भीतीने आम्ही आहोंना मी ना मदतीसाठी बोलवून घेतलेलं होतं, रिक्वेस्ट करून करून. अशा पद्धतीनं फास्टमध्ये जेव्हा चिक ओतत असतो ना तेव्हा आपल्याला ते हलवायचं असतं आणि त्याच्यानंतर पट 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 चिक जे आहे ते हटून घ्यायचा असतो. एकदा तो चांगला हटला गेला ना, थोडासा ट्रान्सपरंट झाला की मग आपली गाठी होण्याची भीती जी आहे ती संपलेली असते. म्हणजे थोडा घट्ट झाला की. तर तोपर्यंत मात्र एकदम फास्ट न थांबता हलवायचं असतं. आणि इथे चुलीवरती ना ते पातेलं खूप हलत होतं म्हणून मग मी ते पकडून ठेवलेलं होतं आणि ताई ज्या आहेत त्या ओतत होत्या आणि आहोंना आम्ही फक्त हलवायचं काम दिलं होतं. म्हटलं तुम्ही फक्त 5च मिनटं एकदम नॉनस्टॉप हलवत राहा, म्हणजे झालं तुमचं काम, त्याच्यानंतर काहीच काम नाही आहे तुम्हाला. तर तेच आहो करत होते. आणि इकडे जरा ना धूर लागत असल्यामुळे आम्ही थोडं इकडून तिकडे असे शिफ्ट होत होतो. तर अशा पद्धतीनं जे आहे ते आम्ही दोघा-तिघांनी मिळून हे सगळ्यात मोठं काम जे आहे ते पार पाडलेलं आहे. चिक अशा पद्धतीने हटून घेतलेलं आहे आणि खरंच हे म्हणजे सुरुवातीचे हे 5-7 मिनटं जे आहेत ना ते खरंच खूप मेहनतीचे असतात. आणि ते म्हणतात ना कुरडई करणं सोपं नाही आहे, तर ते हेच आहे. चिक हाटायचं सगळ्यात रिस्की आणि मेहनतीचं काम असतं याच्यामध्ये. तर आता ते सगळं एकदा ह्यांच्याकडून करून घेतलं. थंड पाण्याचा हात घ्या. ती एक लाकूड पाठीमागे सारखं मोठंच राहू द्या फक्त. टाकून बघा म्हणजे कधी कुठे गेली हा झोपली. आता काय खरं नाही तुमचं उठल्यावर दम भरला. मीठ लागते का नाही आता आणायचं पुढच्या वर्षी. चाटू लांबच असतो चाटू. मी पण आणणार आता त्याला आषाढीला. इथे ना आम्ही चिक जो आहे तो असं लाटणं असतं ना तर त्याच्यानेच हाटलेला होता. कारण आमच्याकडे जो चाटू असतो तो नाही आहे. तर आहो तेच म्हणत होते की ते जे दांडी आहे तर ते थोडीशी अशी लांब पाहिजे, म्हणजे आपल्याला ते हलवायला जे आहे ते सोपं जातं. मग आम्ही तेच बोलत होतो की आपण पुढच्या वर्षी ना वारीमध्ये भरपूर असे पोलपाट लाटणे चाटू वगैरे विकायला येतात, तर आपण त्याच्यातून एक चाटू घेऊन येऊया म्हणून. आणि अशा पद्धतीनं मग आता चिक हाटून आहो तर गेले आणि ताई पण गेल्या. थोडंसं त्यांचं शॉप आहे बाजूला, तर कस्टमर आलेलं होतं त्यामुळे त्या गेल्या तिकडे कस्टमर पाहण्यासाठी. मग आता मी म्हटलं एकदा हलवून घेते चांगलं. आणि मला थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मी खाली साईडला थोडंसं पाणी ठेवलं होतं गरम करायला. तर ते पाणी ना मी ओतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं गरम करून आणि एकदा सगळं छान असं हलवून घेतलेलं आहे. माझी गंमत तुम्ही बघू शकता. मी ज्या साईडला जाईल ना त्याच बाजूला धूर जे आहे ते फिरत होता. तर अशा पद्धतीने गोल 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 फिरून मी जे आहे ते चिक हटून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग जाळ वगैरे चुलीला चांगला घालून दिला आणि एकदा सगळं हटून घेतलं. आणि आता आपलं जे आहे ते सगळं म्हणजे सगळं मेहनतीचं काम संपलेलं आहे. आता काही नाही, थोडा वेळ मंद म्हणजे थोडंसं नॉर्मल आग लावून ना आपल्याला हे झाकून ठेवून द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण थोड्या वेळाने कुरडया घालायला सुरुवात करू शकतो. तर आता मी हे सगळं हलवून घेतलेलं आहे सगळ्या बाजूंनी थोडं थोडं करून, सगळीकडे गोल 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 फिरून. कारण ते धूर तोंडावर आला की मग आपल्याला काही सुचत नाही, ते दिसत पण नाही आणि ते कसं तरी होऊन जातं. म्हणून मग मी इकडून तिकडून फिरून ते हलवत होते आणि हलवून घेतलं सगळं चांगलं. मीठ वगैरे थोडंसं टेस्ट केलं
आणि बरोबर होतं मीठसुद्धा घातलेलं, म्हणजे काहीच एक्स्ट्रा घालण्याची वगैरे गरज नाही आणि कमी पण नव्हतं. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. चीक शिजला का ते बघत होते मी, तर अजिबात चिकटला नाही आणि थोडासा असं एकदम ट्रान्सपरंट किंवा असं शायनिंग दिसायला लागली ना, आणि थोडंसं असं फंग 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 असा आवाज येतो आतून. तर अशा 2-3 साईन आहेत चिक शिजला की नाही परफेक्ट ते चेक करण्याच्या. आणि चिक ना जो आहे तो परफेक्ट शिजला पाहिजे, नाहीतर आपल्या कुरडया ज्या आहेत त्या चांगल्या होत नाहीत किंवा तुकडे पडतात त्याच्यामुळे चिकसुद्धा चांगला शिजवून देणं अगदी गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्या कुरडया ज्या आहेत ते चांगल्या झालेल्या आहेत. एकदम मस्त अशा कुरडया झालेल्या होत्या, एकदम पांढऱ्या शुभ्र. तर अशा पद्धतीने मग आम्ही ना कुरडया ज्या आहेत ते पाडून घेतलेल्या होत्या. अजून एक तिसरी मैत्रिणी येत आहे, त्यांना थोडंसं जेवण बनवायचं होतं आहोंना त्याच्यामुळे त्या म्हटल्या आलेच थोड्या वेळात, तोपर्यंत तुम्ही सुरुवात करा. आणि मग अशा पद्धतीने आम्ही करत मस्त गप्पा गोष्टी करत करत कुरडया घालून घेतलेल्या आहेत. आणि असं मदतीला मैत्रिणी वगैरे असल्या ना की हे अवघड कामंसुद्धा खूप सोपी होऊन जातात आणि कधी झालं ते सुद्धा कळत नाही गप्पा गोष्टींच्या नादात. किंवा आपण एकटं असलं तर मग हेच काम खूप कंटाळवाणं बोरिंग वाटतं, अरे नको नको नेक्स्ट टाइम नकोच करायला असं होऊन जातं. इथे ना मी कुरडईची अगदी डिटेलाची रेसिपी काही शेअर केलेली नाही आहे तुमच्यासोबत, तरीसुद्धा काही टिप मी ते तुम्हाला सांगत आहे. कुरडया आपल्या परफेक्ट होण्यासाठी ना काही छोट्या छोट्या टिप्स असतात. बऱ्याच जणांच्या कुरडया ज्या आहेत त्या बिघडतात. रेसिपी सेम असते बरं का, पण छोट्या छोट्याच गोष्टी असतात ज्या परफेक्ट बनवतात. ते म्हणतात ना त्याच्यामध्ये ना कुरडया मिक्सरवरती चीक काढला तरीसुद्धा पांढऱ्या शुभ्र काही जणांच्या होतात, तर काही जणांच्या एकदम लाल होतात. कारण काय असतं तर चीक ते गहू जे आहे ते अगदी तुम्ही पेस्ट होईपर्यंत त्याला फिरवायचं नाही आहे. अगदी थोडेसे गहू फुटोपर्यंत एकदा दोनदा असं उलटं सुलटं फिरवलं की ते गहू फुटला जातो आणि ते मग हाताने चुरून आपल्याला त्याचा गहू काढायचा असतो. त्याच्यानंतर ते छान असं 1-2 वेळा पहिल्यांदा चाळीने चाळून घ्यायचं, त्याच्यानंतर वस्त्रगाळ करून घ्यायचं. तर ते झालं. अशा छोट्या छोट्या टिप्स असतात. त्याच्यानंतर मग ते सगळं पाणी व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच्यातलं. त्याच्यानंतर चीक जे शिजवताना जे आहे ते पाण्याचं प्रमाण जे आहे ते परफेक्ट पाहिजे. चीक जर जास्त घट्ट असेल तर आपल्याला पाणी जे आहे ते थोडंसं समप्रमाणापेक्षा एक्स्ट्रा लागतं, आणि चीक जर का जरा पातळ असेल तर पाणी समप्रमाणात किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असलं तरी चालतं. याला बसवायला बी वेळ लागतो. जुनच ती सोनच त्याच्यापेक्षा दुसरं मग माझा तो आहे की आणू का? लय छान येतं या. कुठलं साधा असं दाबायचं नाही, मग कसलं भारी येतं. जरा घालायला ते काय हो लय छान आहे बघा ही शेवगा. योगा योगा कुरडी किती सपई पडते शेवगा. बदल कसा वाटतो यांच्या मी बघा गेल्या तर अशा पद्धतीने जे आहे ते मी चीक भरून देत होते आणि या दोघी जणी ज्या आहेत त्यांनी घालून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने पटकन अशा आमच्या कुरड्या घालून सुद्धा झाल्या. आणि हे बघा अशा छान असे वेडे वगैरे घातले होते मैत्रिणींनी. अशा मैत्रिणी जर मदतीला असतील तर मग आणखी काय पाहिजे आपल्याला, नाही का. आणि आता इथे मी काल गुढी पाडव्याला आपल्या नवीनच कुरड्या तळलेल्या होत्या. बघू शकता तुम्ही अगदी पांढरी शुभ्र कुरडई जी आहे ते उमटलेली आहे आणि एकदम टम्म अशी फुगलेली आहे. तर कशी वाटला तुम्हाला हा माझा कुरडईचा ब्लॉग आणि माझ्या ह्या कुरडया ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप 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 आभार. आणि आपला व्हिडिओ जर आवडत असेल तर मला नेहमी मी सांगायचं माझ्या लक्षात पण राहत नाही, मला ते सारखं आवडत पण नाही सबस्क्राईब करा म्हणून. तर तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा, कारण सांगणंसुद्धा गरजेचं आहे. तरच आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि तुमच्या सर्वांपर्यंत मी पोहोचू शकेल. तर त्यासाठी एक लाईक नक्की करा. तर इथे बघा, म्हणजे मी काल गुढीपाडव्याला तळलेले ना, तर म्हटलं जवळून तुम्हाला दाखवावं थोडासा कलर वगैरे कसा आला ते.